नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावंग. एक शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे आणि शेती ही माती ही वाचली पाहिजे, त्या धोरणात काम करतोय. तर आज बघूया कुठल्या गावामध्ये आणि काय पीक आहे आणि काय रिझल्ट आले. रामराम हो. नमस्कार. आपलं नाव सांगा पूर्ण. सुधाकर साहेबराव सादगिरे, राहणार सावरमाळ, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. सावरमाळ येथील रहिवासी आहे मी. बरं बरं, मला काय म्हणायचं, हे जे मल्टीप्लायर जे टेक्निक आहे आपण ह्या ऊसासाठी किती वापरलेत? 2 किलो वापरलोय एका एकरला. एका एकरला 2 किलो वापरलात. मग 2 किलो कशामुळे, म्हणजे 2 किलो कशामुळे वापरला? म्हणजे तुमचे पहिलेचे खत झाले होते का? पहिलेचे खत झाले होते, तिसऱ्या वेळेस वापरलो होतो. म्हणजे तुम्हाला याची माहिती नव्हती? माहिती नव्हती. हा, जेव्हा आमच्या गावामध्ये आले हा, तेव्हा माहिती घेतो. त्यावेळेस तिसऱ्या खता वेळेस टाकलो मी त्यांना. तिसऱ्या खता वेळेस टाकलेला आहे. तर मला काय म्हणायचं आहे, तर अगोदर काय प्रॉब्लेम होत होता या ऊसाला? अगोदर जाडी कमी होती मल्टीप्लायरची, नाही ऊसाच ऊसाची. आता नंतर जाड झाले हो का, बघा ना तुम्ही. सांगा ना किती खांड्यावर आलाय आपलं ऊस? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 कांडीवर चालू आहे. आता 23 कांडीवर चालू आहे. आणि पहिले फुटवे पण कमी होते का? पहिले फुटवे कमी होते. जर मल्टीप्लायर टाकल्यापासून तर जास्त फुटवे आले. म्हणजे ना पहिले तुम्ही 2 वेळेस जे खत वापरला होता त्यावेळेस तुम्हाला ह्या टेक्निकचं माहिती नव्हती? त्यावेळेस काहीच माहित नव्हतं. जर मला अगोदर जर माहित असलं तर सर्वात जास्त फुटवे आणि हाईट सुद्धा वाढली असती. हा, म्हणजे ना तुम्ही आता जे ह्या वेळेस जे ऊस जाईल तर तुम्ही जरूर हे खत वापराल का? 100% वापरून जेव्हा ऊसाची तोड होईल त्यावेळेस लगे हे मल्टीप्लायर या खत मी वापरणार 100%. किती वापरणार एकरी? एकरी 3 किलो वापरणार मी. नाही, याचं कसं आहे, याचं वर्षाकाठी म्हणजे एका महिन्याला 1 किलो, म्हणजे एका एकरसाठी 10 किलो जाते. तुम्हाला ते माहिती नव्हतं ना? हो, माहित नव्हतं मला. हा, म्हणजे तुम्हाला आता हे वापरायचं म्हणजे विशेष करून तुम्हाला याचं महत्व माहित होऊन गेलं. हो, माहित होऊन गेलं. हा, तर जेणेकरून समाधानकारक आहात. शेतकरी आता समाधान. हा, ठीक आहे शेतकरी मित्रांनो. मला बघा, हे जे शेतकऱ्याचं आहे 7 एकर ऊस आहे. ह्या शेतकऱ्याला अगोदर जेव्हा खत 2 वेळेस वापरले त्यावेळेस त्यांना माहिती नव्हतं की बाबा किती वापरावं म्हणून.